खटाव तालुक्यातील मायनी मेडिकल कॉलेजचा वाद आणि ईडीची कारवाई, त्याचबरोबर आज मायनी बंदची हाक या विषयाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये रंगत आहे। या संदर्भातील सातारा न्यूजने घेतलेला हा खास रिपोर्ट पाहूयात। मायनी कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबीय यांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळच्या सुमारास ईडीचे पथक मायनीमध्ये दाखल झाल्याची चर्चा सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगली होती। देशमुख कुटुंबियातील सदस्यांची चौकशी सकाळपासूनच सुरू असून चौकशी दरम्यान कागदपत्रे तपासण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे। येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात जवळपास 2 ते 3 वर्षापासून ईडीची चौकशी सुरू आहे। चौकशी अंतर्गत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर M.R. देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख हे सुमारे 1.5 वर्षापासून अटकेमध्ये आहेत। दरम्यानच्या काळापासून या कुटुंबियांची वारंवार चौकशी केली जात होती। कागदपत्र तपासणी, उलट तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं। असं असताना शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास ईडी पथक पुन्हा एकदा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी मायनीमध्ये दाखल झाले। MBBS विद्यार्थ्यांच्या बोगस प्रवेशासाठी जवळपास 120 कोटी हडपल्याने देशमुखांवरील कारवाई झाली असल्याची चर्चा आहे। मायनी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी प्रवेशाच्या नावाखाली बोगस कागदपत्रे, बनावट शिक्के आणि बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया करून राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याने देशमुख आणि इतरांवर कारवाई सुरू आहे। सुमारे 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून एकूण 120 कोटी रुपये घेण्यात आले होते, मात्र त्यांना प्रवेश दिलेच नाहीत। याच कारणामुळे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशाचे व्यवहार ईडीने तपासल्याची चर्चा आहे। कोट्यवधी रुपये कोणाच्या खात्यावरून काढण्यात आले, वैद्यकीय उपकरणे खरेदी न करता बोगस बिले सादर करून पैसे हडप करण्यात आले असल्याने चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। तर दुसरीकडे मायनीतील मेडिकल कॉलेजचे तत्कालीन अध्यक्ष हे मान खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे असून त्या कॉलेज अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची याचिका आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे। त्यामुळेच दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी ही चौकशी लावण्यात आली असल्याची चर्चा परिसरामध्ये सध्या सुरू आहे। परंतु एकंदरीत वेगवेगळे तर्कवितर्क असले तरी नेमकं अचूक कारण काय हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत देशमुख कुटुंबियांची कसून चौकशी सुरू होती। आमदार जयकुमार गोरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी 12 ऑगस्टला असून सुनावणीपूर्वी होणाऱ्या या कारवाईबद्दल जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत। दरम्यान या कारवाईमध्ये विरोधात तसेच विद्यमान आमदारांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागलेली जनसामान्य जनता एकवटू लागली असून मायनीकरांनी आज मायनी बंदची हाक देत सदरचा बंद यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सन 2020-22 मध्ये ईडीचे समज आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहून संपूर्ण माहिती दिली असताना देखील केवळ राजकीय हेतूने माझ्यावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे। महाराष्ट्र आरोग्य विभाग, महात्मा फुले योजना महाराष्ट्र शासन या विभागाला मी सन 2022 साली भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोरोना काळामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारही दाखल केली होती। मायनी मेडिकल कॉलेजचं कोणतंही संचालक पद अथवा सदस्य पद माझ्याकडे नाही। माझा मेडिकल कॉलेजशी काहीही संबंध नाही। केवळ राजकीय हेतुपोटी माझ्यावर ईडीची कारवाई लावण्यात येत आहे। तरी याबाबत मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे असं वक्तव्य हिम्मत देशमुख यांनी काल झालेल्या ईडीच्या कारवाईवर केलं असून आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माझा लढा हा कायम राहणार असून त्यांनी माझी कोणत्याही प्रकारची चौकशी करायला भाग पाडले तरी मी लढणाऱ्यातला आहे, माघार घेणाऱ्यातला नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे। आज मायनीकरांनी ईडीच्या कारवाई विरोधात बंद पुकारला असला तरी हा वाद कितपत विकोपाला जातोय हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। आमच्या आजच्या विशेष भागातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।